तुमचं स्वागत आहे अक्षता ब्लॉग्समध्ये आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आज आहे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक। तर सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे ना मी व्हाईट कलरचा कुर्ता पण वेअर केलाय, म्हणजे घातलेला आहे माझ्याकडे माझ्याकडे होता म्हणून तो मी घातला। आणि ध्रुवला पण चांगला टी शर्ट घातलाय आपल्या झेंडाचा, तो तिरंगाचे जे आपले प्रिंटेड टी शर्ट येतात मार्केटमध्ये तसं असं त्याच्या बाबांनी काल रात्रीच आणलाय, तर त्याला तो आज घातलाय आणि खरंच खूप छान दिसतो, हँडसम बॉय दिसतोय। तुम्हाला दाखवते, हा बघा आमचा ध्रुव, बघा कसा टी शर्ट घातलाय। आणि ध्रुव काय खातो? जेली। काय खातोय? जेली। मम्मी पण बसलेली आहे। आणि काल आमचा प्लॅन झालेला की आज आपण कुठेतरी बाहेर जायचं, पण तो प्लॅन ना जरा कॅन्सल झालाय, तर आम्ही काही गेलो नाही, आम्ही घरीच आहोत। आणि माझ घरीच आम्ही म्हणजे सेलिब्रेशन करणार आहोत, पण 26 जानेवारी घरातल्या घरातच एन्जॉयमेंट करणार आहोत, थोडंसं डान्स वगैरे गेम वगैरे खेळणार आहोत। आज आम्ही घरातल्या घरातच म्हटलं प्लॅन केला की आपण करूया। आणि आज प्लॅन केलाय की ढोकळा बनवायचा, आपल्या झेंड्याचा जसा तिरंगा असतो तसा प्लॅन केलाय की बनवायचा, तर तसं मी आता बनवणार आहे। आणि फर्स्ट टाइमच बनवणार आहे, तर बघू कसा होतोय। तुमच्यासोबत पण मी शेअर करेलच। आणि आपलं सिंपल जेवणसुद्धा असणार आहे, पुलाव। आणि आता रात्रीची वेळ झाली आहे, गेल्या 2-3 दिवस अगोदर मम्मी स्टार्ट करत होती व्हिडिओ, तर आज मी केलाय। तर चला आता मी ढोकळ्याची तयारी करून घेते। आणि आता मी किचनमध्ये आली आहे आणि किचनमध्ये कीर्ती पुलाव करते आणि रेडीमेड ढोकळ्याचं, तर आता मी ट्राय करणार आहे आणि फर्स्ट टाइमच करणार आहे, तर बघू आपलं कसं होतंय माझ्याकडून। चला आपण करायला घेऊ लगेचच। मम्मीला बोलवते, मला काही माहिती नाही। ए मम्मी चल सांगायला, ते ढोकळा कसा करायचा मला माहिती नाही। फक्त एका भांड्यामध्ये ते पीठ कालव ना, भांड्यामध्ये पीठ कालव, थोडंसं तेल टाक। मम्मी सांगते एका भांड्यामध्ये पीठ काढ, ते काय रेडीमेड पीठ आहे तर अंदाज मला माहिती कसं करायचं, फुटतं ना ते। हां, जेवढं भिजेल तेवढं आपण बेसन कालवतो ना तसंच कालवायचं आणि थोडंसं तेल टाक बस। आणि ते कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते भांडं त्याच्यावर ठेव आणि वरून झाकण ठेवून कुकरचं झाकण, आणि कुकरची शिटी व्हायला लागली ना 1-2 मिनटं होऊ दे, मग बंद कर। चालेल, ट्राय तर करून बघू। तुम्ही बघा कसा बसला, नाहीतर मग इकडे ये। तर ते पीठ घेते आणि याच्यामध्ये आता तेल टाकते मी, द्यायचं तर तेल वतून घेते। आणि पाणी टाकून गुळून घ्यायचं, तर आता पाणी टाकून मी थोडं थोडं गुळून घेते। हे मी फर्स्ट टाइमच करते, याच्या अगोदर तुम्ही कधी केलं नाहीये, तर म्हटलं चला आज आपण ट्राय तरी करूया 26 जानेवारी स्पेशल। तर आणि खूप दिवसापासून इच्छा पण होती खायची, तर म्हटलं चला आज घरच्या घरी आपल्या रेडीमेड पण भेटतंच मार्केटमध्ये, तर घेऊन येऊया। आणि मग तर मी म्हटलं चला आज ट्राय पण करूया मस्तपैकी। ते पीठ ना आता बघा फुगलं पण आहे, मी घेताना थोडंसंच घेतलेलं, मला वाटतं मी तरी पण ना 2 वाटे घेतले असेल। आता याला चांगलं मी हलवून घेते।
छान असं बघा झालंय. आता एक लेअर ना आपली पडते बघा. अजून पाणी टाकायला नको, तर थोडं पाणी टाकून मी परत एकदा घोळून घेते. आणि मी इडलीच्या भांड्यातच लावणार आहे, मग लगेच होऊन पण जाईल. तर म्हणून इडलीच्या भांड्यात लावते. थोडंसं पातळ झालं म्हणून मी थोडंसं ना परत पीठ टाकलंय. अशा गुठळ्या नाही राहायला पाहिजे, असं पूर्ण प्लेन झालं पाहिजे. घेतल्या टोपाला मी सगळं तेल लावून घेतलंय. आता मी ढोकळा ना कुकरमध्ये म्हणजे इडलीच्या ना भांड्यामध्ये लावून आले. तर तोपर्यंत ध्रुवला सुद्धा ना मी चारून घेते. तर बघा त्याला इथे खायची घाई लागली आहे. आता त्याला लागली आहे भूक, तर त्याला आता पटापट मी ना चारून घेते. तोपर्यंत माझं तिथे ढोकळा पण होईल. झाला की तुम्हाला दाखवते हे कसं झालंय. मी आता कुकर खोलते. तर आता मी फोडणी देते. थोडीशी कोथिंबीर. ते बघा माझा ढोकळा हा रेडी आहे. ते तुम्ही वरतून ह्याला फ्रूट कलर वापरले, तर ऑरेंज, व्हाईट, ग्रीन असं, आणि आपला जो तिरंगाचा झेंड्याचा कलर असतो त्या प्रकारे त्याला सजवायचा मी प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला सांगा. आणि इथे चक्र बनवलेलं आहे. आपले जे झेंड्यामध्ये चक्र असतं, अशोक चक्र, तेही बनवायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला बाय.